नमस्कार मित्रांनो, आम्ही श्याम सखी. नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला वीर दाजिबा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. नवसाला पावणारा दाजिबा वीर धुळवडीच्या मिरवणुकीची 300 वर्षांची परंपरा आणि त्यामागची आख्यायिका काय आहे, चला मित्रांनो आपण हे जाणून घेऊया. दाजिबा वीर यांची आख्यायिका अशी आहे. एकदा असे झाले की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील गावात सधन गवळी राहत होता. तो खंडेराव महाराजांचा भक्त होता. गाई आणि म्हशींचे दूध विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. यासोबतच नित्यनियमाने तो खंडेराव महाराजांची आराधना करत असे. डोक्याला भरजरीत वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचे कडे, पायात मारवाडी जोडा, कमरेला धोतर असं बादशाही त्याचं राहणं होतं. शरीरानेही तो निधड्या छातीचा होता. वयाच्या 16व्या वर्षी त्याचं लग्न ठरलं. हळदीच्या दुसऱ्या दिवशी दूध विकून तो घरी परतत असताना काही दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचं निधन झालं. यामुळे दुःखी झालेलं कुटुंब घरी परतत असताना गावात वाद्य वाजण्यास सुरुवात होते. ज्या ठिकाणी गवळी खंडेरायांची पूजा करीत असत त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलू देखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल असं तो बोलू लागला, अशी आख्यायिका सांगितली जाते. हा दिवस फाल्गुन वैद्य प्रतिपदेचा असल्यानं या दिवसापासूनच दाजिबा वीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा जी आहे ती सुरू झाली. लग्न जुळेना मुलबाळ होईना, धुळवडीला नाशिकच्या दाजिबांना नवस केला जातो. 300 वर्षापासून असणारी ही जुनी परंपरा आज तागायत चालू आहे. हे दाजिबा नवसाला पावणारे असून त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होता, अशी आख्यायिका आहे. जुन्या नाशकातील बेळगावकर घराण्याला हा मान देण्यात आलेला आहे. जुन्या नाशिकमधून या मिरवणुकीला सुरुवात होऊन जुनी तांबट लेन, रविवार पेठ मार्गे गंगा घाटावरून परत जुन्या नाशिकमध्ये या मिरवणुकीचा शेवट होतो. दाजिबा बाशिंगे वीराला देवाचे वस्त्र परिधान केले जाते. नंतर त्यांच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढविला जातो आणि बाशिंग बांधले जाते. डोक्यावरील मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या सहाय्याने कमरेच्या भोवती बांधलेले असते. दोन्ही हातांच्या मनगटांना आणि गळ्यात फुलांच्या माळा बांधतात. तसेच अंगाला नवरदेवाप्रमाणे हळद लावण्यात आलेली असते. तळोदा येथे बाशिंगे वीरांची समाधी आहे. आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. हळद लागलेल्या नवरदेवाची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली, त्यामुळे अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो. लग्नमंडपात गेल्यावर दाजी म्हणून त्यांना दाजिबा वीर, तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून बाशिंगे वीर असा प्रघात आहे. या बाशिंगे वीरांची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी या ठिकाणी रात्री पूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
जुन्या नाशिकसह गोधाकाठ परिसर आज दाजिबा बाशिंगवीरांच्या पारंपरिक मिरवणुकीने दुमदुमून गेला. बुधवार पेठेतील मिरजकर गल्लीतून निघालेली ही मिरवणूक जुन्या नाशिक मार्गे थेट रामकुंडापर्यंत काढण्यात आली. चंद्रग्रहणामुळे यंदा मिरवणुकीला उशीर झाला थोडासा, तरीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. इथे शेकडो भाविक तुम्हाला दिसत आहे. प्रचंड शेकडो लोकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही मिरवणूक अतिशय छान सुंदर अशी झाली. मोठ्या श्रद्धेने लोक या वीरांच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेत होते. नारळ खणाची ओटी भरून नवस व्यक्त करत होते. वर्षभरात या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो हीच दाजिबा वीरांच्या चरणी आपली प्रार्थना. दाजिबा वीरांच्या या संपूर्ण सोहळ्याचे काही छान अशा क्लिप्स क्षणचित्र आपण याच्या पुढे जोडत आहोत. या संपूर्ण छान सुंदर अशा सोहळ्यामध्ये तुम्हाला ठेवून आता मी तुमची रजा घेते. पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आमचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया.